महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला बघून मला खूप छान वाटलं, खूप छान आवडून आलंय सगळे एक ब्लॅक कलर रेड कलर अशी थीम तुम्ही सांभाळली आहे, त्यामुळं एक असं छान युनिफॉर्म वाटतंय आणि सगळं खूप एनर्जेटिक आहेत. एकंदर खूप छान वाटलं. मला जेव्हा पहिलं मी तुमच्या जरी मॅम असतील तरी मी तिला जय म्हणणार, कारण तिची आई आमच्या मंडळाची सदस्य आणि आमच्याशी त्यांचं मैत्रीचं नातं आहे. तर जेव्हा जयूनी मला फोन केला की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला याल का, तर मी तिला सांगितलं की योगा शब्दाशी माझा कसलाही दुरून संबंध नाही. आम्ही निवांत बसतो, भजन करतो आणि बाकीचं सगळं मग पूर्ण वेळ हाऊसवाईफ किंवा पूर्ण वेळ गृहिणी आहोत. शिक्षण सगळं काही झालेलं असतं तरी माझा स्वतःचा निर्णय होता पूर्ण वेळ गृहिणी पद स्वीकारणं, तर ते मी स्वीकारलं. पण त्याच्यानंतर कुठेतरी आपण फार ह्याच्यातच अडकून पडलोय म्हणून एक छंद लागला म्युझिक शिकायचा. त्याच्यातून भजनी म्हणतो की ते विवाहाचा योग होता, मोडला तर म्हणतो योग नव्हता. असा योग शब्दाचा साधा अर्थ आहे की जोडलं जाणं. मग हे जोडलं जाणं कुठल्याही पद्धतीने असेल. आता त्याचा विचार करता करता मला ज्ञानेश्वरीचं थोडंफार आणि संत साहित्याचा थोडाफार अभ्यास आहे. त्यामुळं मग योग म्हणजे नेमकं काय काय, तर आपण भक्तीने जर जोडले गेलो तर तो भक्तियोग होतो. आपण ज्ञानाने जर जोडलं गेलो तर तो ज्ञानयोग होतो.